एक अर्जंट न्यूजरूम लाईव्ह करतोय, कारण की महापौर कोण होणार या चर्चेला सकाळपासून उधाण आले, त्यासाठी आमच्या सगळ्यांना कंट्रोल होत नाहीये हे सगळं शेअर करणं मे बी. तर आधी मी तुम्हाला सांगतो की पुण्यातले आणि मुंबईचे कुठले लोक, कुठले नगरसेवक महापौर होऊ शकतात, आणि त्यानंतर त्याचं जरा मोठं विश्लेषण आमचे सगळे अभ्यासक इथले करतील. तर मॅडम, पुण्याच्या महापौर होऊ शकतात अशा लोकांची यादी काय? पुण्याचे महापौरांसाठी खूप निकष आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण मी यादी मध्ये मी ना महिलांबद्दल सांगणार आहे, कारण आरक्षण अजून पडायचं आहे. पण मला असं वाटतं की ह्या चर्चेमध्ये पण मी एकटी महिला प्रतिनिधी आहे, तर मी नावं पण महिलांची घेणार आहे. तर मला असं वाटतं की 5 नगरसेविका ज्या आहेत त्या सर्वाधिक चर्चेत असू शकतात. एक आहेत मानसी देशपांडे, यानंतरच्या पुढच्या नगरसेविका असणार आहेत वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर आणि डॉक्टर निवेदिता एकबोटे. आता हीच 5 नावं काय मी थोड्या वेळात सांगते. बरं, आणि सर आता पुरुषांची नाव. पुण्यामध्ये पुरुष नेत्यामध्ये आपण जर पाहिलं तर गणेश बिडकरांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यानंतर दुसरं नाव जे आहे ते आपण श्रीनाथ भिमालेंचं आहे, ते स्थायी समितीचे माझे अध्यक्ष राहिलेले आहेत. तिसरं नाव आहे राजेंद्र शेळीमकर, ते पण 3 टर्म नगरसेवक राहिलेले आहेत. चौथं नाव आहे धीरज घाटे, जे शहराध्यक्ष आहे भाजपचे सध्या. आणि 5वं नाव जे आहे ते आपण प्रसन्न जगताप. ही अशी 5 नावं भाजपकडून आता सध्या भाजप महापौर पदासाठी चर्चेत आहेत. आणि आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची नावं बघू, आणि मग ह्या सगळ्या नावांविषयी जरा सविस्तर बोलू. ऋषिकेश. जसं मगाशी नेहा म्हटली की अजून आरक्षण पडायचं आहे, पण आरक्षण पडलं तर कोण नावं चर्चेत असू शकतात याची आपण मगाशी सरकारनामावरती बातमी पण केलेली आहे. समजा जर महिला आरक्षण पडलं तर तेजस्विनी घोसाळकर हे नाव सगळ्यात आघाडीवरती आहे, प्रीती साटम हे नाव आघाडीवरती आहे, उज्ज्वला मोडक, डॉक्टर प्रज्ञा सामंत, राजश्री शिवडकर, शीतल गंभीर देसाई अशी ही महिलांची नावं चर्चेत आहेत. जर खुलं आरक्षण झालं तर मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर, प्रभाकर शिंदे ही नावं चर्चेत आहेत. आणि आता पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूया की ही जी नावं आता यांनी सांगितली, ही नावं नेमकी का सांगितली. दीपक सर, तुम्हाला का वाटतं ही तुम्ही सांगितलेल्या नावापैकीच कोणीतरी एक जण महापौर होईल? कारण भाजपची रणनीती अशी असणार आहे की आता मागची टर्म त्यांनी 5 वर्ष पुण्यामध्ये काढलेले चांगल्या प्रकारे. आता पुणेकरांनी त्यांना भाजपला पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि चांगलं बहुमतात त्यांना सत्तेत परत आणलं. तर त्यामुळे भाजपसमोर एक आव्हान असणार की बाबा पुढची 5 वर्ष जे आहेत, पुढची 5 वर्षांची टर्म आहे त्यामध्ये चांगलं काम करून दाखवणं हे पहिलं टार्गेट असणार आहे. त्यासाठी एक ताकदीचा नेता लागणार आहे, ज्याला पुणे जवळून माहिती आहे, त्याच्या खाचखळगे माहिती आहे, त्यातले प्रॉब्लेम्स माहिती आहेत, त्यातले प्लस पॉईंट मायनस पॉईंट सगळे पक्षातले माहिती आहेत, आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जो चालणारा नेता आहे अशा नेत्याला भाजप संधी देऊ शकतं. त्यामध्ये गणेश बिडकरांचं नाव मी प्रामुख्याने घेतोय. त्याचं कारण असं आहे की एक अनुभवी नेता आहे, त्यांचं पुण्यातलं राजकारण एक सर्वसमावेशक राहिलेलं आहे. सगळ्या पक्षामध्ये त्यांचं उठणं बसणं आहे, चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत, आणि सगळ्या पक्षामधून त्यांना एक चांगला प्रतिसाद पण मिळतो. त्यामुळे कदाचित, आणि भाजपचं जर सांगायचं झालं तर जे केंद्रीय मंत्री आहेत आणि पुण्याचे खासदार आहेत, ज्यांच्यावरती या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी होती, अशा मूल्यवानांचे ते खास म्हणून पाहिले जातात. दुसरं कारण म्हणजे फडणवीसांचे पण ते अत्यंत जवळचे मानले जातात. आणि एकूण शहराचा जर आवाका पाहिला तर त्यामध्ये बिडकरांचा एक बिडकर कुठेतरी उजवे ठरतात असं आपल्याला दिसून येतं आहे. आणि बिडकरांची एक प्रामुख्याने दुसरी जबाबदारी म्हणजे एक अनुभव म्हणजे की बाबा त्यांचा जो संघर्ष राहिलेला, राजकीय संघर्ष राहिलेला आहे, कारण ते 5 वर्ष पूर्ण पाठीमाग म्हणजे राजकारणामध्ये बॅकफुटला होते, कारण दंगेकरांनी त्यांना मागच्या निवडणुकीत पराभूत केलं होतं. परंतु आत्ताचा जो त्यांचा विजय आहे तो जवळपास साधारणतः 9,15,000 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक त्यांनी पूर्ण दमदार कमबॅक या पुण्याच्या राजकारणात केलेलं दिसून येतं. आणि आपण जर गेले मागचं 1 महिना 1.5 महिना जर आपण पाहिलं तर त्यात असं दिसून येतं की बाबा गणेश बिडकरांचं नाव जे आहे किंवा गणेश बिडकर जे आहे ते अति म्हणजे जास्त प्रकारे त्या पुण्याच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह पाहायला मिळाले होते. यातला अंतर्गत विरोध कुठला आहे का पक्षामधून त्यांना? अंतर्गत विरोध म्हटला तर धीरज घाटे, आणि त्यानंतर शिवसेना जर सोबत घ्यायचं ठरलं पुणे महानगरपालिकेत तर दंगेकर पुन्हा एकदा आक्रमक होऊ शकतात. आणि धीरज घाटे पहिलं ऑप्शन का नाही तुमच्याकडे? धीरज घाटे आत्ता शहराध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा त्यांची टर्म सुरू आहे, आणि फडणवीसांनी म्हणजे आमदार केलं, त्यांनी चांगली तयारी पण केली होती. परंतु कासब्यामधून त्यांना पुन्हा म्हणजे तिथे हेमंत रासनेंचं नाव पुढं आलं आणि त्यांना थोडं माघार घ्यावे लागले. परंतु आत्ता धीरज घाटेंचं नाव चर्चेत आहे, परंतु त्या मानाने एक सर्वसमावेशक चेहरा नाही, हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून धीरज घाटेंकडे पाहिलं जातं. परंतु सगळ्यांना सोबत घेऊन जर आत्ता भाजपचं राजकारण सुरू करण्याची जर फडणवीसांना म्हणजे तयारी दाखवली असेल फडणवीसांनी, तर त्या ठिकाणी गणेश बिडकरांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. नाही मॅडम, तुम्ही सांगितलेल्या महिला उमेदवारांच्या यादीबद्दल सांगा.
मी जसं म्हटलं तसं पण भाजपाचे क्रायटेरियाज पण बघावे लागतील. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा 100च्या पुढे तुमचे नगरसेवक जे आहेत ते निवडून येतात, मला वाटतं 119 संख्या आहे पुण्यामध्ये, तर एवढे निवडून येतात, तर पुढच्या 5 वर्षामध्ये महापौर पदासाठी म्हणजे 2.5 वर्षाचं आरक्षण असणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी चेहरा असा लागेल की ज्यामुळे कुठल्याही पद्धतीने शहराची बदनामी होणार नाही, त्याच्याकडनं कधी लूज कमेंट येणार नाही. पुण्यामधले पुणेकरांना कायम सुसंस्कृत महापौर रुचलेला आहे, त्यामुळे हा सगळा विचार करावा लागेल. दुसरा एक मुद्दा म्हणजे पुणे शहरामध्ये चांगलं जसं भाजपला बहुमत मिळालेलं आहे किंवा चांगल्या जागा मिळालेल्या आहेत, तशा पुणे शहराच्या बाहेर सुद्धा त्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिला विचार त्यांना हा करावा लागेल की आपल्याला मूळ पुण्यातला पेठांमधला महापौर द्यायचा आहे की आउटस्कट्सचा महापौर द्यायचा आहे, ते बघावं लागेल. व्यक्ती किती अनुभवी आहे हे बघावं लागेल. पुणे महापालिका मी म्हटलं तसं की जवळपास 12,500 कोटींचं बजेट आहे, त्यामुळे कोणीही यावं आणि ज्याला अनुभव नसेल त्याच्या हातामध्ये महापालिकेच्या चाव्या द्यावा इतकं ते सोपी नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा 119 नगरसेवक येतात तेव्हा पर्याय पण खूप उपलब्ध असतात, त्यामुळे प्रत्येकाचं समाधान सुद्धा करावं लागेल. काहींचं स्टँडिंग कमिटीवर करावं लागेल, काहींना इतर समित्या द्याव्या लागतील, काहींना शहरामधली पदं द्यावी लागतील, पण प्रत्येकाला कुठे ना कुठे या 5 वर्षामध्ये अकोमोडेट करावं लागणार आहे भाजपला, आणि म्हणून परत एकदा त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सिनियरिटी हा जो मुद्दा आहे किंवा महापालिकेच्या कामकाजाचा ज्याला अनुभव आहे अशी नावं कमी आहेत, कारण 42 लोकांना मागच्या टर्ममधल्यांना संधी दिली नाही, त्यामुळे अनुभवी असणाऱ्यांची संख्या कमी आहे. मग ज्यांना पूर्वी पदं दिलेली आहेत त्यांना परत पदं द्यायची आहेत का, की आता नवीन लोकांना पदं द्यायची आहेत, हा सुद्धा मुद्दा. म्हणजे दीपकनी जी नावं सांगितली, भीमाले असू द्या, बेडकर असू द्या किंवा घाटे असू द्या, यात एक शहराध्यक्ष आहे, एक माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे, एक सभागृह नेता राहिलेला आहे. मग म्हणजे ज्यांनी 2017 ते 22 मध्ये पदं उपभोगलेली आहेत त्यांनाच तुम्ही 26च्या टर्ममध्ये देणार आहात का, हा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि मग आता जो प्रश्न तू विचारला तो की महिला नावं काय आहेत, कारण 50% आरक्षण आहे आणि सर्वसाधारण महिला किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी असू द्या किंवा दुसरं जरी कुठलं आरक्षण पडलं तरी काही चेहरे असे आहेत की ते महिलांमध्येही सिनियर आहेत आणि त्यांचंही नाव यायला हवं, चर्चा यायला हवी, आणि त्यांना का मिळेल याचा अंदाज मी आता सांगते. पहिलं नाव माझ्या दृष्टीने मानसी देशपांडे आहेत, पर्वती विधानसभेमधून येतात आणि मानसी देशपांडे ह्या स्टँडिंग कमिटीवरती होत्या, अनुभवी नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे, कुठल्याही वादामध्ये अडकलेल्या नाही आहेत, ब्राह्मण चेहरा आहे, संघाकडनं सुद्धा त्यांना पाठिंबा मिळू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्वतीच्या ज्या आमदार आहेत माधुरी मिसाळ, तर त्यांच्या नातेवाईक आहेत जवळच्या, त्यांच्या भावाच्या मिसेस आहेत. यानंतर पुढचं नाव मी घेईन वर्षा तापकीर यांचं. कात्रज या भागामधनं तापकीर येतात. जर ठरवलं की आपल्याला शहरामध्ये द्यायचं नाही आहे, कारण काय होईल मग स्टँडिंग कमिटी चेअरमन जर मूळ शहरामधला दिला तर महापौर कदाचित आउटस्कर्टचा देण्याचा विचार असेल. तसं जर झालं तर वर्षा तापकीर यांना संधी मिळू शकते, सिनियर आहेत, परत एकदा 3 टर्मचा अनुभव आहे, यासोबत प्रदेश महिला कार्यकारिणीवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि एकूण भाजपच्या कामाची स्टाईल माहिती आहे, त्यामुळे त्यांचं नाव येऊ शकतं. पुढचं नाव मी घेईन मंजुषा नागपुरे यांचं. सिंहगड रस्ता जो भाग आहे तर त्या भागामध्ये नागपुरे आहेत, सिनियर नगरसेविका तर ते आहेतच, स्टँडिंग कमिटीवर काम केले, पण यावेळेस त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे बिनविरोध निवडून आलेले आहेत. पुण्यामधले जे 2 सीट भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये मंजुषा नागपुरे आहेत. मंजुषा नागपुरे कायम म्हणजे नागपुरे दाम्पत्यच हिंदुत्ववादी सगळे विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांना त्याचाही फायदा. जर त्या अनुषंगाने बघायला झालं तर पुण्याला जर त्यांना हिंदुत्ववादी चेहरा द्यायचा असेल तर मला वाटतं नागपुरे यांचा समावेश होऊ शकतो. यानंतर पुढचं नाव मी घेईन रंजना टिळेकर यांचं. आमदार योगेश टिळेकरांच्या आई आहेत आणि टिळेकरांनी आता 4 पैकी 4ही ते संपूर्ण पॅनल निवडून आलेलं आहे. आणि तसा जर काही फडणवीसांनी विचार केला की टिळेकरांना काहीतरी द्यायचं आहे किंवा मुलाने जर आईसाठी वजन लावलंच, पण मला ती शक्यता कमी वाटते. एकतर त्यांचं वय आणि ज्या पद्धतीने पुणे शहर मोठं आहे, धावपळ करायची आहे, तर अशा वेळी रंजना टिळेकर पण त्या रेसमध्ये नक्की आहेत. आणि यानंतर पुढचं नाव मी घेईल जे थोडंसं आश्चर्यात पडणार असू शकतं, ते मी निवेदिता एकबोटे यांचं घेईल. एक तर त्या चर्चेमध्ये होत्या वगैरे गोष्ट वेगळी, पण भाजपला जे पुणेकरांसमोर ठेवायचं आहे किंवा जे त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही पुणे मोठं करू, सुसंस्कृत करू, आमचे प्रोजेक्ट्स असतील, तर अशा वेळी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा चांगली भूमिका मांडणारा एखादा चेहरा लागू शकतो. निवेदिता एकबोटेंकडे काय काय आहे तर शिक्षण चांगलं आहे, तरुण आहेत, फ्रेश आहेत, कुठलाही डाग नाही आहे, कुठल्याही पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती नाही आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की निवेदिता एकबोटे यांचाही विचार होऊ शकतो. एक यंग चेहरा, फ्रेश चेहरा आणि अशा पद्धतीचा जो विचार आहे, याशिवाय संघाचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो. आणि अर्थात मध्य म्हणजे छत्रपती शिवाजीनगर भागातनं येतात, पण त्या भागातनं सुद्धा नाही म्हटलं तरी त्यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे निवेदिता एकबोटे ही 4-5 नावं जी आहेत ती मला दिसतात. पण भाजपची स्टाईल नेहमी अशी आहे ना सोमेश, की जे आपल्याला वाटत असतं ते करत नाही, ते काहीतरी वेगळं करतात. त्यामुळे कदाचित
यांच्या व्यतिरिक्त अमोल बालवडकरांच्या प्रभागातून रोहिणी चिमटे निवडून आलेल्या आहेत, तर त्यासुद्धा ज्येष्ठ नगरसेविका आहेत. तर ही जी काही 2-4 नावं आहेत, तर यांना भाजप संधी देणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बाहेरनं आलेले आहेत, जे मूळ भाजपचे नाही आहेत, त्यांच्यापैकी कोणाला खुश करण्याचा काही विचार आहे का? आता काय झालेलं आहे, आता लगेचच विधानसभा नाही आहेत, आता लगेचच लोकसभा नाही आहेत, त्यामुळे लोक नाराज व्हायची आणि त्यांच्या नाराजीतनं पक्षाला फटका बसायची अशी काही भीती पुढचे किमान एक 3-4 वर्ष तरी नाहीये. आणि हा जर विचार केला तर मला असं वाटतं की भाजप ठरवेल त्यांना ते महापौर करू शकतात. बरं. आणि तुम्ही आमचे पाठीमागचे 2 एपिसोड बघितले असतील न्यूजरूम लाईव्हचे, तर रोशन सरांसाठी सगळ्यात जास्त कमेंट येत होत्या, म्हणून आता आम्ही ट्रिक म्हणून त्यांना शेवटी ठेवणार आहोत. त्याआधी ऋषिकेशकडे जाऊया, त्याच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी त्याच्या यादीचं त्याला काय वाटतं जस्टिफिकेशन. जसं आत्ता पुण्याची चर्चा झाली त्याचप्रमाणे मुंबईसाठी भाजप खूप वेगळा क्रायटेरिया लावण्याची शक्यता आहे. कारण मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला होता तो अमराठीचा. मराठी या वादात भाजपला सुरुवातीला भाजप म्हणत होतं की मुंबईचा महापौर हिंदूच होणार, पण ते बॅकफायर झाल्यानंतर भाजपला स्पष्ट करावं लागलं की मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी अशा दोन्ही चेहऱ्याचा महापौर होईल. त्यामुळे जरी मराठी महापौर झाला तरी अमराठी जो समाज आहे मुंबईतला, म्हणजे उत्तर भारतीय आहे, गुजराती आहे, तमिळियन समाज आहे, हा जो अमराठी समाज आहे या समाजाला सुद्धा रुचणारा आणि या समाजाला पुढं घेऊन जाणारा महापौर असावा, ही सगळ्यात पहिली भाजपची प्राथमिकता राहील. दुसरं म्हणजे मुंबईमध्ये भाजपला एक हाती बहुमत मिळालेलं नाही आहे. त्यांना शिवसेनेला एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन जाणारा चेहरा गरजेचा असणार आहे. म्हणजे शिवसेनेची एकनाथ शिंदेंची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती बार्गेनिंग पॉवर ओळखून चर्चेला बसणारा, ती बार्गेनिंग पॉवर ओळखून त्यांना सत्तेत स्थान देणारा असा हा चेहरा भाजपला गरजेचा असणार आहे. दुसरं म्हणजे मुंबईचे जे आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे, कारण मुंबईमध्ये कुठे जरी काय जरी झालं त्याची बातमी लगेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाते. त्यामुळे मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्व जे आहे ते ओळखून भाजपला एक सुसंस्कृत आणि हुशार, अभ्यासू आणि शिकलेला महापौर देणं ही भाजपची प्राथमिकता असेल. चौथी गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेचं बजेट साधारण 74 कोटीचं बजेट आहे. म्हणजे ईशान्येतली काही राज्य जर आपण एकत्रित केली तर त्यांचं सुद्धा तेवढं बजेट होत नाही, तेवढं मुंबई महापालिकेचं बजेट आहे. त्यामुळे मुंबईचे प्रश्न माहीत असलेला, मुंबईमध्ये जसं उद्धव ठाकरे म्हटले होते की मुंबईत जन्माला आले नाहीत त्यांना मुंबईचे प्रश्न काय कळणार, तर हे पण भाजपला लक्षात घ्यावं लागणार आहे. मुंबईत जन्माला आलेलाच व्यक्तीला महापौरपद द्यायचं की बाहेरून मुंबईत आपलं साम्राज्य तयार केलेल्या नगरसेवकाला महापौरपद द्यायचं, याच्यावरती सुद्धा मुंबईचे प्रश्न माहीत असलेला आणि बजेटचं योग्य नियोजन करणारा महापौर पदाचा चेहरा भाजपला द्यावा लागणार आहे. सगळ्यात 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंचा जरी मुंबई महापालिकेमध्ये महापौर बसेल इतपत मेजॉरिटी उद्धव ठाकरेंना मिळाली नसली तरी जवळपास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मिळून 71 नगरसेवक मुंबई महापालिकेत होत आहेत. तर भविष्यात मुंबई महापालिकेचा जेव्हा कारभार सुरू होईल प्रत्यक्षात, तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये ठाकरे आणि ठाकरे बंधूंचं दबदबा राहणार आहे, त्यांच्या नगरसेवकांचा वॉच राहणार आहे. तर या नगरसेवकांना पुरून उरेल असाच महापौर पदाचा चेहरा भाजपला द्यावा लागेल. त्यामुळे सध्या जे चेहरे आहेत त्यापैकी मकरंद नार्वेकर यांचं नाव प्राथमिक घ्यावं लागेल. मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकरांचे भाऊ आहेत. आता एकाच घरात भाजप किती पदं देणार हा मुद्दा जरी असला तरी जो प्रशासकीय अनुभव आहे ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्यांना मुंबई महापालिकेच्या गोष्टी, कारभार या सगळ्यांचा अनुभव आहे, तर त्या टप्प्यावरती ते सरस ठरतात. दुसरी म्हणजे प्रकाश दरेकर, जे प्रवीण दरेकरांचे भाऊ आहेत. भाजपने विधान परिषदेवर आमदार असलेल्यांना मंत्रिपद द्यायचं नाही असा क्रायटेरिया लावलेला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचं मंत्रिपद मागच्या 2 टर्मपासून हुकलेलं आहे. ते त्यांच्याकडे भले मुंबई बँकेची जबाबदारी असेल तर पण एक महत्त्वाचं पद त्यांच्या घरात द्यायचं ठरलं तर प्रकाश दरेकर यांचं नाव पुढे येऊ शकतं. महिलांमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचं नाव आघाडीवरती आहे. तेजस्वी घोसाळकर जरी ठाकरेंच्या शिवसेनेतून नुकत्याच आलेल्या असल्या भाजपमध्ये, तरी जसं नेहा मागाशी म्हटली की आता लगेच कुठलीही विधानसभेची निवडणूक नाही, लोकसभेची निवडणूक नाही आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर आणि भाजपचं नेमकं काय बार्गेनिंग झालंय त्याच्यावरती घोसाळकरांचा महापौरपदाचा नाव ठरणार आहे.
काय सांगाल, 2.5 वर्षात फॉर्म्युला होऊ शकतो? सध्याची स्थिती पाहता म्हणजे भाजपला जरी 89 जागा मिळाल्या असल्या तरी त्यांचा महापौर पदाचा जो उमेदवार आहे तो शिंदेंच्या पाठिंब्यावर होणार आहे. शिंदेंच्या पाठिंब्यावर, कारण की त्यांची आधीपासून युती आहे आणि शिंदेंना 29 जागा मिळाल्या आहेत. खरं तर शिंदेंनी 90 जागा लढवल्या होत्या, त्यांना 29च जागा मिळाल्या आहेत. त्यांना असं कदाचित अपेक्षित होतं की 90 पैकी किमान 50 उमेदवार तरी निवडून येतील आणि तिथं आपल्याला बार्गेनिंग करता येईल महापौर पदासाठी. पण आता 29 जागा जरी मिळाल्या असल्या तरी त्यांची आता अशी भावना आहे, काल तुम्ही जर संजय राऊत यांचं विधान ऐकलं असेल तर शिंदेंना ते जयचंद म्हणालेत. तर ते जर राऊतांचं विधान खोडून काढायचं असेल तर किमान शिंदेंना 2.5 वर्ष तरी महापौरपद मिळालं तर शिवसेनेचा झेंडा आम्ही मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा फडकवलेला आहे असं त्यांना मुंबईला आणि मराठी माणसाला दाखवता येईल. आणि एक प्रकारे ते या माध्यमातून ठाकरेंना पुन्हा एकदा शह देऊ शकतात. आणि 2.5 वर्ष यासाठी की मुंबईमध्ये तुम्ही लोकसभा, विधानसभा आणि आत्ता मुंबई महापालिकेची निवडणूक पाहिली तर तिन्ही निवडणुकांमध्ये ठाकरे सरस ठरले. लोकसभा निवडणुकीत शिंदेंचा फक्त 1 खासदार आला, ठाकरेंचे 3 खासदार आले. विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंचे जास्त आमदार मुंबईत निवडून आले. आणि आता महापालिका निवडणुकीतही जरी ठाकरेंनी 165 जागा लढवल्या असल्या आणि त्यांचे 65 उमेदवार फक्त निवडून आले असले तरी स्ट्राईक रेटचा जर विचार केला तर काही प्रमाणात ठाकरे सरस ठरलेले. त्यामुळे शिंदेंना जर आपलं महायुतीतलं आणि मुंबईतलं आपलं वर्चस्व पुन्हा दाखवण्याची संधी हवी असेल तर त्यांना 2.5 वर्ष महापौरपद मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्याकडे जे 29 उमेदवार आहेत, निवडून आले नगरसेवक आहेत, त्यांनाही एकत्र ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. कारण थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे असे म्हणालेत की आमची इच्छा आहे की महापौर शिवसेनाचं म्हणजे आपला हवा, असं ते नवनियुक्त जे नगरसेवक आहेत त्यांना बोलताना हो. आणि शिंदेंनीही तातडीनं हॉटेलमध्ये सर्व नगरसेवकांना हलवलंय आणि ते नगरसेवक सध्या हॉटेलमध्ये आहेत. आणि जोपर्यंत महापौर पदाची निवडणूक होत नाही, आता महापौर पदाची निवडणूक कधी पुढे, कारण काही दिवस लागतील अजून, महापौर पदाचं आरक्षण जाहीर होणार, त्याच्यानंतर ती संपूर्ण प्रोसेस सुरू होईल. तोपर्यंत तरी शिंदेंना त्यांच्या सर्व नगरसेवकांना एकत्रित ठेवावं लागेल. उद्धव ठाकरे असंही म्हणाले की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल. आता हा नेमका देवा, हा नेमका इन्व्हर्टमध्ये नेमका कोण देवा, कारण महाराष्ट्रात आणखी एक देवा भाऊ चर्चेत आहे, त्यामुळे हा नेमका देवा ठाकरेंच्या मनातला कोण, आता हे थोडंसं चर्चेचा विषय आहे. पण शिंदेसाठी 2.5 वर्ष महापौर मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. भाजप त्यांना देणार का, हाही मोठा प्रश्न आहे. कारण भाजपला पहिल्यांदाच मुंबईत सत्ता मिळालेली आहे, भाजपचा पहिल्यांदाच मुंबईत महापौर होणार आहे. त्यामुळे भाजप हातात आलेली ही संधी, 5 वर्षांसाठी आलेली संधी सोडणार का? कारण तुम्ही जर पाहिलं शिवसेना का फुटली, 2019मध्ये जे प्रामुख्याने ठाकरेंचं म्हणणं होतं की 2.5 वर्ष आम्हाला मुख्यमंत्री 2.5 वर्ष आमचा व्हायला हवा, तिथून शिवसेना फुटीची सुरुवात तिथून झाली. ठाकरेंनी 2.5 वर्ष, भाजप म्हणालं की 2.5 वर्ष अशी काही चर्चा झालीच नाही, पण ठाकरे ठाम होते की नाही 2.5 वर्ष तुम्ही म्हणाला होता आम्हाला 2.5 वर्षांचा मुख्यमंत्री हवा. त्यानंतर मग महाविकास आघाडीची स्थापना झाली. आत्ताही महापालिका निवडणुकीनंतर ती स्थिती निर्माण झालेली आहे. शिंदेंनाही 2.5 वर्ष हवं असं त्यांची नगरसेवकांची मागणी आहे. आणि पण ती चर्चा आधी झाली होती का नव्हती हे अजून गुलदस्त्यातच आहे. म्हणजे निवडणुकीच्या आधी जागा वाटपादरम्यान महापौर पदाची ही चर्चा झाली होती का नव्हती ते गुलदस्त्यात आहे. पुढे हळूहळू ते समोर येईल. पण सध्या तरी शिवसेनेचे नगरसेवक मुंबईतलं आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी करतायत. आता रोशन सरांकडून त्यांची जरा यादी जाणून घेऊया. सर, तुमची यादी सांगा आणि त्या यादीतली नावं तुम्हाला का होतील असं वाटतं? ऋषिकेशनी सांगितली ती यादी, त्या यादीशी मी अगदी सहमत आहे. त्याच्यामध्ये नवीन नावं जोडण्याची काही आवश्यकता नाही आहे. पण ज्या प्रकारे भाजप राजकारण करतं, भाजपची राजकारणाची जी पोत आहे त्याच्यानुसार ते वेगळा चेहरा देण्याचा नक्की प्रयत्न करतील. जो आक्रमक हिंदुत्वाचा असेल,
तो आशिष शेलारांच्या गटातला असेल, कारण की ह्या सगळ्या निवडणुकीच्या रणनीतीमागं आशिष शेलार यांचं डोकं होतं. अमित साटम जरी पुढं असले तरी मागच्या खूप काळ त्यांनी मुंबईचं नेतृत्व केलं होतं, त्यामुळे तो आशिष शेलार यांच्या गटामधील असेल एवढं मात्र नक्की. पण तो आक्रमक असणारा आणि ठाकरेंना त्याच्या भाषेमध्ये उत्तर देणारा, कारण की जो निकाल लागला आहे त्या निकालामध्ये ठाकरे संपलेले नाही आहेत. ठाकरेंनी त्यांचे जे गड होते ते मजबूत ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे जर ठाकरेंना धक्का द्यायचा असेल तर मराठी आक्रमक आणि हिंदुत्ववादी चेहरा, कारण की मराठी आणि हिंदू असं आम्ही देणार आहे, असं हे कॉम्बिनेशनवरती ती निवडणूक ते घेऊन गेले होते. त्यामुळे ते मराठी देतील एवढं तर नक्की. मात्र ज्या नावांची चर्चा होती आहेत ना, ते कोर भाजपचे आहेत की नाही याच्याविषयी शंका आहे. तेजस्वी घोसाळकर, भाजप ज्या प्रकारे राजकारण करतं, लोकांना मोठं करतं, त्यांना ताकद देतं, त्याच्यामध्ये घोसाळकरांना त्यांनी आत्ताच घेतलेलं आहे. आणि आत्ताच घेतलेल्या उमेदवाराला तुम्ही पहिल्याच वेळी जर तुम्ही महापौर करणार असाल तर तो त्यांच्या केडरमध्ये खूप चुकीचा संदेश जाईल. त्यामुळं घोसाळकरांच्या नावावरती ते नक्कीच एकमत त्यांच्यामध्ये होणार नाही. आणि त्या नेमक्या कुणाच्या गटामध्ये आहेत, कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्यामागं दरेकर जास्त कारणीभूत आहे अशी चर्चा आहे, कारण की त्या दरेकरांसोबत एका बँकेवरती संचालक आहेत. मग ते कनेक्शन असल्यामुळं दरेकर कॅम्पच्या असल्यामुळं तिकडं शेलार कॅम्पचा त्यांना विरोध होणार आहे एवढं नक्की आहे. त्यामुळं त्यांचं नाव मला नाही वाटत की त्यांचं हे असेल. मकरंद नार्वेकर यांची शक्यता खूप मला पर्सनली जास्त वाटते आहे, कारण की ते ज्या एरियातनं येतात तो जो पॉश एरिया आहे आणि त्यांचे भाऊ ज्या प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षपद आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी चांगली कामगिरी मी इन्व्हर्ट करतो, त्या अर्थानं जी शिंदे याच्यामध्ये फूट पडली त्याच्यामागं म्हणजे राऊत खूप वेळा बोलतात की नार्वेकरांनी हे केलं, नार्वेकरांनी हे घडवून आणलं, आम्हाला न्याय नाही मिळाला, आम्ही कोर्टात जाऊ. त्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून ते देऊ शकतात. पण मी पुन्हा एकदा म्हणतो की भाजपच्या राजकारणाची ती स्टाईल नाही आहे. मकरंद नार्वेकर हे किती आक्रमक आहेत, किती आक्रमकपणे बोलतात, किती आक्रमकपणे तुटून पडतात हे आत्तापर्यंत समोर आलेलं नाही आहे. त्यामुळं अध्यक्ष महापौरपदासाठी शेलार कॅम्प, दरेकर कॅम्प, प्रसाद लाड ज्यांच्यामध्ये त्यांच्या संपत्तीच्या आकडे तुम्ही बघा पर्सनली जाऊन, आणि मुंबईमधले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, शेवटी मुंबई काय आहे तर 74,000 कोटीची बजेट असणारी महापालिका आहे. त्या महापालिकेमध्ये आपल्या फेवरमध्ये कोण असेल आणि आपल्याला कोण कॉन्ट्रॅक्ट मिळवून देईल आणि कोण आपल्या ह्याच्यामध्ये राहील याच्यासाठी सेटिंग करून जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्या गटाचा महापौर दरेकर, लाड, इकडं आपले शेलार, साठम यांच्याकडनं प्रयत्न केले जातील. अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतील. पण हे सगळं करत असताना म्हणजे जेव्हा आपण महापौर पदाबद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला स्थायी समितीवरती बोललं पाहिजे, शिक्षण समितीवरती बोललं पाहिजे, बेस्टच्या बाबतीमध्ये पण बोललं पाहिजे, ज्या बाकीच्या समित्या आहेत त्याच्यावरती बोललं पाहिजे. ते मग एखाद्या अमराठी मतदारांना खुश करणार नक्कीच ते कारण की सत्ता येण्यामागं अमराठी मतदार खूप कारणीभूत आहेत. पण त्यांना ते थेट आत्ता भाजपची एक स्टाईल आहे, म्हणजे ती काँग्रेसची होती पूर्वी, थंडा करके खाओ. म्हणजे जोपर्यंत ते प्रकरण तापलेलं आहे तोपर्यंत त्याच्यावरती काही निर्णय घ्यायचा नाही. ते प्रकरण पूर्ण शांत होऊन द्यायचं, लोकांच्या स्मृतीतून जाऊन द्यायचं, सगळं नॉर्मल होऊन द्यायचं. आणि असं वाटतं की हे प्रकरण आता संपलेलं आहे तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळं व्हायचं. अगदी भाजप तसं करणार. सुरुवातीला भाजप आत्ता बिलकुल मराठी महापौर देणार नाही, कारण की हा मराठीच्या अस्मितेचा, महाराष्ट्राचा, आणि तो फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही राहणार, तो महाराष्ट्रभर तो मुद्दा जाईल. त्यामुळे भाजप तेवढी रिस्क घेईल असं मला ते आत्ता तरी वाटत नाहीये. एखाद्या मोठी समिती, स्थायी समिती, असं म्हटलं जातं की एक बिल्डर आमदार, मोठा बिल्डर आमदार हे सगळं चालवतो, त्यांचं नाव घेणं योग्य नाही आहे, तर त्याच्या फेवरमधला नगरसेवक हा स्थायी समितीवरती बसवला जाईल, ही खूप शक्यता आहे. त्याच्यामध्ये मग ते अमराठी चेहरा देण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकरांचे मला वाटतं ते भाऊ असावेत, दरेकर म्हणून प्रकाश दरेकर आहेत, तर त्यांच्यासाठी पण ताकद लावली जाईल महापौर पदासाठी. महापौरपद हे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये दादर, मालाड या ठिकाणावरनं जर त्यांच्याकडे स्ट्रॉंग चेहरा असेल, म्हणजे जे बालेकिल्ले त्यांनी शाबूत ठेवलेला आहे त्याला सुरुंग लावायचा असेल तर तिथनं तो दिला जाईल. हां, तर शिंदेवरती मी येतोय. आत्ता जे शिंदेंनी लोक घेऊन गेलेले आहेत, हॉटेलमध्ये राहत आहेत, माझ्या माहितीप्रमाणे महापौरचं आरक्षण 28 म्हणजे पुढच्या आठवड्यात, म्हणजे ते 28ला ती निवड होईल. एवढे 10-12 दिवस हे काय हॉटेलमध्ये राहणार नाहीत. कुठलेही नगरसेवक आत्ताच निवडून आलेले इतक्या दिवस ते थांबणार नाही आहेत. आणि आत्ता काही त्यांना सत्ता स्थापन नाही करायची आहे, त्यांना फक्त भाजपवरती दबाव आणायचा आहे. ते शिंदेंना व्यावहारिक ज्ञान खूप चांगलं आहे, त्यांना हे माहिती आहे की आपला महापौर होणार नाही आहे, पण आपल्या मदतीशिवाय भाजप पण महापौरपदी
येऊ शकणार नाही आहे याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्या जाणीवेतच त्यांनी हे दबावाचं राजकारण करतायत की जेणेकरून आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त पाडून घेता येईल. आम्ही महापौरपद देतोय ना, मग स्थायी समिती मला मिळतंय का, एखाद्या मोठ्या समितीचं अध्यक्षपद मला मिळतंय का, आमच्या पक्षाला मिळतंय का, ह्या सगळ्या रचनेसाठी ते इनडायरेक्टली दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघितलं तर जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत ते पूर्णपणे एकनाथ शिंदेंना दाबण्याचं, बाजूला करण्याचं काम करत आहेत. तेच तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये दिसलं असेल की तिथं एकत्र लढले, पण त्यांनी पूर्ण पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांचं. मीरा भाईंदरमध्ये तेच झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सोबत गेलेलं नाहीये. त्यामुळे शिंदेंना ताकद देऊन पुढं आपल्या भविष्यामध्ये आपल्या विरोधामध्ये माणूस उभं करणं हे भाजपला परवडणारं नाहीये. कारण की आत्ता शिंदेची शिवसेना ही 2 नंबरला आहे. त्यांचे नगरसेवक जर तुम्ही पाहिले तर 300च्या आसपास आहेत. भाजप 1400 पर्यंत आहे, पण शिंदे 300-350च्या आसपास आहे. त्याच्यामुळं आपल्या मित्रालाच, म्हणजे जो आत्ता तुम्ही मित्र आहे आपल्यासोबत, त्याला ताकद देऊन त्याचा पक्ष जिवंत ठेवणं, त्याला हातपाय पसरू देणं हे त्यांना परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळं ते बिलकुल शिंदेंच्या जाचक अटी, महापौरपदासारखी जाचक अट तर बिलकुल मान्य करणार नाहीत. हे आत्ता मला वाटतंय म्हणजे फारच टोकाचा संघर्ष. आणि मला नाही वाटत की शिंदे तो टोकाचा संघर्ष करतील. ते ठाकरे नाहीत, ते शिंदे आहेत. त्यांना कळतं की बाबा याच्यामध्ये ताणण्यात काही अर्थ नाही आहे, आपण इथं माघार घेतली पाहिजे. हे ते थोडं दबावाचं राजकारण करू पाहतायत आणि भाजप पण त्याला ते तसंच घेतील. आणि त्यांची नाराजी कशी दूर करायची, जास्तीत जास्त शिंदे काय करतील तर दिल्लीला जातील. त्यांच्या गृहमंत्री आहेत ज्यांना राऊत त्यांचे पक्षप्रमुख म्हणतात, तर त्यांच्याकडे जातील, तिथं थोडंसं तिथं डील करतील आणि इथं येतील. पण आपल्याला असं दिसतंय की त्यांच्या मागण्या देवेंद्र फडणवीस कुठल्याच पद्धतीने पूर्ण करत नाही आहेत. तर त्याच्यामुळं मला नाही वाटत की शिंदेंच्या मर्जीतला महापौर इथं बसेल. तो अजिबात बसणार नाही. शिंदेंच्या फेवरमधला तर म्हणजे शिंदेंना ते बिलकुल ताकद देणार नाही आहे. कारण की शिंदेंचे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत, कारण की 60 नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांच्याकडे गेले होते, 90% नगरसेवक ते पडलेले आहेत. 10% नगरसेवक आलेले आहेत आणि बाकीचे जे आलेले आहेत ते अमराठी मतांवरती भाजपच्या मदतीने आलेले आहेत. तुम्हाला उदाहरण सांगतो, घाटकोपरमध्ये त्यांचे जे नगरसेवक आलेले आहेत, लांडे का काहीतरी नाव आहे त्यांचं, तिथं भाजपच्या लोकांनी त्यांच्यासाठी बूथ लावलेलं आहे. भाजपची लोक त्यांच्यासाठी पळालेले आहेत. भाजपचा तिथं आमदार आहेत. त्यामुळं आपल्याच लोकांच्या विरोधात जाऊन भाजपने तिथं ताकद दिलेली आहे त्यांना. त्यामुळं त्यांची ताकद ते इतके वाढू देणार नाही आहेत की ते उद्या त्यांच्या डोक्यावरती बसतील. जरी आपण महापौरपदाबद्दल बोलत असेल सगळीकडल्या, तरी अजून महापौरपदाचे आरक्षणच जाहीर झालेलं नाही. महापौरपदाचं आरक्षण माझ्या मते पुढच्या आठवड्यात किंवा जानेवारी एंडिंगपर्यंत डिक्लेअर होणार आहे. त्यामुळं एकंदरीत महापौराचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर याबद्दल सगळ्याच बोलणं किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला खुलासावार बोलणं महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर आता भाजपचा महापौर त्या ठिकाणी बसणार आहे आणि पूर्ण भाजप स्वतःचाच महापौर त्या ठिकाणी बसेल. कारण की महायुती त्या ठिकाणी झालेली नाही, भाजप स्वबळावर सत्तेत त्या ठिकाणी आलेलं आहे. तर नांदेडमध्येही अशोक चव्हाणांनी एक हाती सत्ता आणलेली आहे. त्यामुळे नांदेडचाही महापौर भाजपचाच असणार आहे पूर्ण क्षमतेने. त्यामुळे आणि दुसरीकडे जर आपण लातूरला बघितलं तर लातूरचा महापौर हा काँग्रेस आणि वंचित आघाडीचा असणार आहे. तर परभणीमध्ये ठाकरेची शिवसेना व काँग्रेसचा महापौर बसण्याची शक्यता आहे असं मला वाटतं आणि तो तसंच होईल. आणि जालनामध्ये मात्र भाजपचा महापौर बसेल असे चित्र एकंदरीत आहे. तर हा होता आमचा महापौर पदाचा अंदाज. उद्या आपण परत याच न्यूजरूम लाईव्हमध्ये भेटूया एका नव्या प्रश्नासह. तोपर्यंत सरकारनं आम्हाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा, म्हणजे एखादा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही.